श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज माघी गणेश जयंती आहे आणि या गणेश जयंतीला आपल्याला गणपती बाप्पाला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि आपली प्रगती होईल, याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी कालच आपल्या या चॅनलवर अपलोड केला आहे. आणि अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला समजेल की गणेश जयंतीला आपल्याला गणपती बाप्पाला कोणत्या खास पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि आता उद्या आहे वसंत पंचमी. वसंत पंचमीला सरस्वती मातेचे पूजन हे केले जात असते. आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. आणि या वसंत पंचमीला सरस्वती मातेचे विशेष पूजन केल्याने आपल्याला विद्याप्राप्तीही होत असते आणि सरस्वती मातेच्या आशीर्वादाने आपली शिक्षणामध्ये प्रगती होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या वसंत पंचमीला आपल्याला प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी आणि त्यांची स्मरणशक्ती ही वाढावी, तसंच आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, याकरता आपल्याला वसंत पंचमीला कोणता उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला उद्या वसंत पंचमीला आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल. प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्यांच्या मार्गामध्ये कुठलेही अडथळे येऊ नये, मग ते कुठलेही क्षेत्र असो, त्यांची त्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आणि आजकालचं युग आहे ते स्पर्धेचं युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये खूप मेहनत करून सुद्धा कधी कधी यश हे मिळत नाही. या आपल्या कष्टाला, या मेहनतीला यश मिळावं याकरता आपल्याला वसंत पंचमीला हा खास उपाय आहे तो नक्की करायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल, त्यांची स्मरणशक्ती वाढेल, त्यांची बुद्धी तल्लख होईल. आपली मुलं अभ्यास करत आहेत, खूप मेहनत घेत आहे, खूप कष्ट करत आहेत आणि त्यांच्या या कष्टाला, त्यांच्या या मेहनतीला आपण हा जो काही उपाय उद्या करणार आहोत, हा उपाय केल्याने त्यांना माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल आणि त्यासोबतच त्यांच्या या कष्टाला नशिबाची सुद्धा साथ मिळेल. आणि अशी सुद्धा बरीच मुलं असतात की ज्यांचं अभ्यासामध्ये मन हे लागत नाही, केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही. तर अशा मुलांसाठी सुद्धा त्यांच्या आईने हा उपाय उद्या नक्की करायचा आहे. तर हा उपाय नक्की काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर उद्या वसंत पंचमीला सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे आणि आपले स्नान झाल्यानंतर जर तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही उद्या पिवळ्या रंगाचे कपडे हे घालायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे हे घालायला देऊ शकता. आणि जर समजा तुमच्या मुलांची शाळा असेल तर हा जो काही मी उपाय तुम्हाला सांगत आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, किंवा शाळेमध्ये जायच्या आधी जर तुम्हाला हा उपाय करायला शक्य होत असेल तर तो तुम्ही करू शकता. हा उपाय करायला फार 1 मिनिटंसुद्धा लागत नाही. तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जर सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या सरस्वती मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची आपल्याला पूजाही करायची आहे. आणि जर समजा तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटोही जर नसेल तर सरस्वती मातेची जी काही रांगोळी असते ती एका पाटावर काढून तिचे सुद्धा पूजन हे करू शकता. किंवा एखाद्या कागदावर किंवा मुलांच्या एखाद्या कोऱ्या वहीवर, किंवा जर त्यांच्याकडे पाटी असेल तर त्या पाटीवर सुद्धा तुम्ही ही सरस्वती मातेची जी काही रांगोळी आहे ती काढून तिचे सुद्धा पूजन हे करू शकता. किंवा जर तुमच्याकडे सरस्वती यंत्र असेल तर तुम्ही उद्या त्या सरस्वती यंत्राची सुद्धा जरूर पूजा ही करायची आहे. सरस्वती मातेच्या मूर्तीची, फोटोची किंवा यंत्राची किंवा रांगोळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सरस्वती मातेला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुले ही अर्पण करायची आहे. आणि जर समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सरस्वती संच हा मिळत असेल तर तो तुम्ही घरी आणायचा आहे. आणि त्या सरस्वती संचामध्ये दिलेल्या प्रमाणे तुम्हाला सरस्वती मातेची पूजा ही उद्या वसंत पंचमीला आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे. सरस्वती मातेची विधिवत पूजा केल्यानंतर सरस्वती मातेला हळद कुंकू अक्षता हे अर्पण केल्यानंतर धूपदीप हा ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर पांढरी किंवा पिवळी फुले ही आपल्याला सरस्वती मातेला अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून आपण गोड खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला सरस्वती मातेला उद्या दाखवायचा आहे. किंवा तुम्हाला एखाद्या मिठाईचा सुद्धा जर नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा दाखवू शकता. आणि त्यानंतर हात जोडून सरस्वती मातेला आपल्या मुलांना नमस्कार हा करायला सांगायचा आहे. आणि त्यानंतर सरस्वती मातेच्या मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. सरस्वती मातेचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वते बुद्धजनने स्वाहा. तर हा मंत्र आपल्या मुलांना 11 वेळा म्हणायला सांगायचा आहे. किंवा अजून एक दुसरा मंत्र आहे तो असा आहे नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. तर असे हे 2 मंत्र आहे. या 2 मंत्रांपैकी तुम्ही कुठल्याही एका मंत्राचा जप हा करू शकता. कुठल्याही एका मंत्राचा जप हा आपल्या मुलांकडून आपल्याला 11 वेळा करून घ्यायचा आहे.
तुमची मुलं जर खूप लहान असतील तर तुम्ही आधी म्हणायचं आहे आणि तुमच्यानंतर तुमच्या मुलांना हा मंत्र म्हणायला सांगायचा आहे। हे दोन्ही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथे बघून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। या मंत्राचा 11 वेळा जप करून झाल्यानंतर आपल्या मुलांकडून आपल्याला सरस्वती स्तोत्र जे आहे ते म्हणून घ्यायचं आहे। हे सरस्वती स्तोत्र आहे, या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता। हे जे सरस्वती स्तोत्र आहे ते आपल्या मुलांकडून आपल्याला म्हणून घ्यायचं आहे। अगदी 4च ओळींचं हे सरस्वती स्तोत्र आहे। हे सरस्वती स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला पण मिळेल आणि गुगलला सर्च केलं तरीसुद्धा मिळून जाईल। आणि हे सरस्वती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या मुलांकडून आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करून घ्यायची आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी घेऊन ती काडी आपल्याला मधामध्ये बुडवायची आहे आणि त्या काडीने आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर ऐम हा जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे। ही जी दर्भाची काडी मी तुम्हाला सांगितली आहे ती दर्भाची काडी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ कुठे पूजेचं दुकान असेल तर पूजेचं साहित्याचं दुकान असेल तर तिथे तुम्हाला ही काडी मिळून जाईल। आणि जर समजा ही काडी तुम्हाला मिळाली नाहीच तर तुमच्याकडे सोन्याची कुठली अंगठी असेल तर त्या अंगठीने सुद्धा तुम्ही आपल्या मुलांच्या जिभेवर ती अंगठी मधामध्ये बुडवून ऐम हा मंत्र लिहू शकता। त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे सोन्याचं मंगळसूत्र असेल किंवा तुमच्या कानातले हे जर सोन्याचे असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांच्या जिभेवर ऐम हा मंत्र लिहू शकता। ते सोन्याचं मंगळसूत्र किंवा कानातल्याच्या मागेची काही दांडी असते ते आपल्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि त्यानंतर ते मधामध्ये बुडवायचं आहे आणि त्या सोन्याच्या मंगळसूत्राने किंवा आपल्या कानातले जी आहे त्याच्या मागेची दांडी आहे त्या दांडीने आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर ती दांडी ते मंगळसूत्र मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्या मुलांच्या जिभेवर ऐम हे मंत्र जो काही आहे तो लिहायचा आहे। आणि तुमच्याकडे जर सोन्याची कुठलीच वस्तू नसेल, जसं काही कानातला आहे, मंगळसूत्र आहे किंवा अंगठी आहे, यापैकी कुठलीही वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर आणि दर्भाची काडीसुद्धा जरी तुम्हाला नाही भेटली तर आपल्या घरात तुळशीही असते तर त्या तुळशीच्या काडीने सुद्धा तुम्ही ती तुळशीची काडी मधामध्ये बुडवून त्या काडीने आपल्या मुलांच्या जिभेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे। आणि त्यानंतर आपल्या मुलांना हात जोडायला सांगायचे आहे आणि सरस्वती मातेला प्रार्थनाही करायला सांगायची आहे। त्याचबरोबर आपण आपल्या मुलांसोबत आपणही स्वतः हात जोडायचे आहे आणि सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा हा येऊ नको देऊस, त्यांची बुद्धी तल्लख होऊ दे आणि केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहू दे, त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होऊ दे, असा आपल्याला सरस्वती मातेला हात जोडून प्रार्थनाही करायची आहे। आणि जर महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय मुलांच्या वडिलांकडनं त्यांनी करून घेतला तरीसुद्धा चालेल। आणि मोठे मुलं आहेत आणि ते बाहेरगावी शिक्षण घेत आहेत तर अशा मुलांनी हा उपाय स्वतः करायचा आहे किंवा आपल्यासोबत जे काही इतर मुलं हे शिकत असतील, मुली या शिकत असतील तर त्या मुलींकडनं किंवा मुलांकडनं हा उपाय आपण करून घ्यायचा आहे। म्हणजेच आपल्या जिभेवर मधाच्या काडीने जो काही मंत्र लिहायचा आहे तो आपल्या सोबत शिकणाऱ्या मुलांकडून किंवा मुलींकडनं हा मंत्र आपण आपल्या जिभेवर लिहून घ्यायचा आहे। आणि जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। तर याप्रमाणे हा प्रभावी असा उपाय आपल्याला वसंत पंचमीला उद्या नक्की करायचा आहे। हा उपाय केल्याने आपले मुलंही तल्लख बुद्धीची होतात, त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढते। आपली मुलं जो काही अभ्यास करत आहेत, जी काही मेहनत करत आहेत, त्या मेहनतीला हा उपाय केल्याने सरस्वती मातेच्या कृपेची सुद्धा जोड मिळेल आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गामध्ये कुठलेही अडथळे हे निर्माण होणार नाहीत। आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला उद्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी जरूर करायचा आहे। हा उपाय कोणीही करू शकतं, मुलगा किंवा मुलगी दोन्हीही करू शकतात। त्याचप्रमाणे 6 महिन्याच्या वरचं जे बाळ आहे त्या बाळांसाठी सुद्धा त्यांच्या आईने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर याप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे की वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी कोणता प्रभावी उपाय हा आपल्याला करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा, म्हणजेच ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि तिचा उपयोग इतरांना सुद्धा होईल। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।